जतमधून यावेळी लिंगायतच आमदार खासदार अजित गोपछडे पडळकर समर्थकांची गोची। जत तालुक्यात लिंगायत समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे, त्यामुळे यावेळी लिंगायत समाजाचा आमदार झाला पाहिजे। सन्मान यात्रेचा तोच मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन भाजपचे राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांनी पत्रकारांशी बोलताना केले। गोपछडे हे लिंगायत समाजाचे नेते असून त्यांनी महाराष्ट्रभर वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा सुरू केली आहे। ही यात्रा आज गुरुवारी जत येथे पोहोचली। गुड्डापूर, जत आणि बेळूर या ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या। खासदार गोपछडे यांची सन्मान यात्रा आयोजित करण्यामध्ये भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांचा पुढाकार होता। केंद्रीय सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे संचालक डॉक्टर रवींद्र आरळी, उमदीचे नेते संजय तेली, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष चंद्रशेखर गोब्बी यांनी यात्रेच्या नियोजनात पुढाकार घेतला। मात्र जतमधून लिंगायत समाजाला भाजपकडून प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे याबाबत खासदार गोपछडे यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली। त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांची चांगलीच गोची झाली। जत येथील डॉक्टर रवींद्र आरळी शैक्षणिक संकुल येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी डॉक्टर रवींद्र आरळी, संजय तेली, डॉक्टर चिकोडी उपस्थित होते। खासदार गोपछडे म्हणाले की लिंगायत समाजाचे महाराष्ट्रात 22 आमदार होते, सध्या ते 5 ते 6 आमदार आहेत। लिंगायत समाजाला योग्य प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व मिळावं यासाठी भक्तिस्थळ ते शक्तिस्थळ अशी 16 जिल्ह्यातून जाणारी सन्मान यात्रा काढली आहे। जतमध्ये लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व मिळावं हा या सन्मान यात्रेचा हेतू आहे। त्यासाठी सर्वांनी एकजुटीने एकाच नेत्याच्या पाठीशी उभं राहावं, सर्व गटतट विसरून एकत्र यावं, तरच लिंगायत समाजाचे आणि या तालुक्याचे कल्याण होईल, असंही खासदार गोपछडे म्हणाले आहेत। या विचारसरणीच्या आधारावरच ही वीरशैव समाज सन्मान यात्रा जात आहे आणि लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे आणि आम्ही हिंदू आहोत। आम्ही हिंदूंचा आम्हाला अभिमान आहे। आम्ही हिंदू धर्मातलेच आहोत आणि आम्ही हिंदू धर्माचे अविभाज्य घटक आहोत। कर्नाटक सरकारने दिलेलं असलं तरी त्याला केंद्र सरकारनं मान्यता दिलेली नाही। या भारतातला संपूर्ण लिंगायत समाज हा हिंदुत्ववादी आहे, धार्मिक आहे, देवी देवतांवर भक्ती ठेवणार आहे, रोज सकाळी उठल्यावर महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकल्याशिवाय आपल्या कामाला न जाणार आहे, ओम नमः शिवायचा जप करणार आहे, प्रत्येकाचं दैवत हे महादेव आहे। हर हर महादेवची घोषणा झाल्याशिवाय आमचे युवक बाहेर निघत नाही, तर तुम्ही आम्हाला हिंदू धर्मातून बाजूला जाण्याची भाषा कशी करू शकता? हा माझा सवाल आहे विरोधकांना, हा माझा सवाल आहे देशविघातक शक्तींना। कृपा करून लिंगायत समाजाला हिंदू धर्मापासून वेगळं करण्याचं जे देशविघातक षड्यंत्र जे आपण रचताय त्याच्यामध्ये आमचा कोणताही युवक, आमचा कोणताही समाज बळी पडणार नाही। आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू म्हणूनच राहणार आहोत। मध्ये अद्याप एकही लिंगायत समाजाचा आमदार झालेला नाही। भविष्यात पक्षाच्याकडे तुम्ही अशा पद्धतीनं काय? वीरशैव लिंगायत सन्मान यात्रा जतमध्ये येण्याचाच उद्देश तुम्ही तुमच्या प्रश्नात सांगून टाकला। तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे, कारण इथे लिंगायतांनी एकत्र यावं, लिंगायतांनी आपली ताकद दाखवावी, राजकीय क्षेत्रामध्ये सगळ्या लिंगायतांनी एकत्र येऊन आपसाचा समन्वय करून एकच कोणीतरी नेता पुढे करावा आणि बाकी सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागे राहावं, तरच लिंगायत समाजाचा विकास होईल, तरच जत विधानसभेचा विकास होईल, असं स्पष्ट मत मी माझ्या आजच्या जाहीर भाषणामध्ये सांगितलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जत।